दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। तया गुरुचे वचन हृदयी झाले प्रवेशन, अंतरी होय समाधान जैसे बोधवंता। श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचं 10 दिवसाचं म्हणजे संपूर्ण अध्यक्षपद, ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला म्हणजे ज्यांचे शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनाला शांती मिळते, समाधान मिळतं। 10 दिवस आपण म्हणजे व्याख्यात्यांची जे काही त्यांनी बोलले असतील, व्याख्यान केलं ते ऐकलं, परंतु महत्त्वपूर्ण असं त्या व्याख्यानावर ज्यांचं प्रबोधन असतं आणि ते आपल्या जीवनाची ती शिदोरी आहे, सर्वांचं श्रद्धास्थान। आणि श्री गुरुजी, मी त्यांचा शिष्य आहे आणि त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आणि या ज्ञानामृत व्याख्यानमालेच्या निमित्ताने उपस्थित असणारे माझे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू, तपस्विनी माता भगिनी आहेत आणि या नवरात्रीच्या म्हणजे 10 दिवसासाठी आपण सर्व उपस्थित असणारे सर्व वासनिक बंधू, आपणा सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि माझे काही जे शब्द आहेत ते बोलणार आहे, मी त्याला सुरुवात करतो। युद्ध होत असतं, तुम्ही महाभारताचं युद्ध पाहिलं असेल। युद्ध होण्यासाठी शंख वाजवले जातात। सकाळी पद्धत अशी असायची पूर्वीच्या काळी, युद्ध ज्या वेळेला होतं शंख वाजवला जायचं की युद्धाची घोषणा व्हायची, आणि संध्याकाळी जसं सूर्य मावळत जाईल तसं पुन्हा शंख वाजवला जायचा की आता युद्ध विराम। 18 दिवस युद्ध चाललं, तसं हे आता हे या ठिकाणी 10 दिवस हे वक्त्यांचं युद्ध चाललेलं होतं। आता हा शेवटचा दिवस आहे, आता युद्ध विरामाचा दिवस म्हणजे व्याख्यानमालेचा समारोप आहे आणि शंख फुकण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे, हे समारोप करायचं आहे। तर या व्याख्यानमालेला म्हणजे दादांनी एक संदर्भ सांगितला 10 दिवसाचा, 16 वर्ष झाली या व्याख्यानमालेला। सरासरी 30 व्याख्यानं जरी वर्षाला धरली तरी 480 व्याख्यान बहुमूल्य असणारी ही व्याख्याने आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। 16 वर्ष, जसा चंद्र कलेकलेने वाढतो, 16 वर्षांनी तो पूर्ण अवस्था, आपल्या 16 दिवसांनी 16 कळा वाढल्यानंतर त्याचे काय होते, ती पूर्ण अवस्थेला तो प्राप्त होतो, चंद्र पौर्णिमेचा चंद्र दिसतो। तसं आपल्या सर्वांच्या माध्यमाने आज ही व्याख्यानमाला 16 वर्ष पूर्ण करत आहे। चंद्र आपला 16 कळी, केळीची या गाभेवनाचा नळी, यशाचे बी पेरी भूतळी, मिसे कापुराची। तुम्हाला म्हणजे कापूर कसा तयार होतो बऱ्याच लोकांना माहित असेल नसेल। ज्या वेळेला तो चंद्र पौर्णिमेचा चंद्र असतो आणि तो गाभा असतो केळीचा, त्या केळीच्या गाभ्यामध्ये चंद्रकिरण ज्या वेळेला पोहोचतात पौर्णिमेच्या चंद्राची, त्यावेळेला तो कापूर तयार होतो। कापूर फार महत्वाचा असतो, तो सुगंध देतो, मनाला शांत करतो। तशी ही व्याख्यानमाला आज 16 वर्षाने म्हणजे 16 वर्ष झाली पूर्णत्वाला पोहोचली आणि या 16 वर्षाच्या व्याख्यानामध्ये जवळजवळ 480 व्याख्याने तिने समाजाला दिलेली आहेत। मानवाव पंथाची दिशा आणि आधुनिकतेचं जागर याचा स्वीकार करून ही व्याख्यानमाला श्री गुरुजींच्या आज्ञेने, प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेली व्याख्यानमाला ही फक्त देण्याचं काम केलेलं आहे। लोकांना चांगले विचार देणे, लोकांपर्यंत म्हणजे समाजाला काही चांगल्या विचारांची गरज आहे हे पोहोचवण्याचं काम ही व्याख्यानमाला करते। आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण ब्रह्मविद्या ऐकत असतो। ही ब्रह्मविद्या फार महत्वाची आहे। 16 वर्ष झाली, आजचे आता ही 10 दिवस, आणि या संपूर्ण ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर म्हणजे व्याख्यान ऐकली, म्हणजे लीळा चरित्र असेल, स्मृतिस्थळ असेल, भगवद्गीता असेल, सप्त ग्रंथ असतील, अनेक सामाजिक संदर्भाचे विषय असतील, या प्रत्येक विषयांवर ह्या व्याख्यानमालेमध्ये या ठिकाणी प्रबोधन झालेलं आहे, जे जीवाच्या हितासाठी आहे, भल्यासाठी आहे। आणि अशा प्रकारे ही व्याख्यानमाला सुरू म्हणजे झाली आणि नंतर हळूहळू या ठिकाणी म्हणजे जसे विचार देण्याचं काम केलंय व्याख्यानमालेने, तसे चांगले म्हणजे मानव पंथाची प्रचाराची धुरा अधिक गतिमान व्हावी हा म्हणजे हेतू दृष्टी समोर ठेवून या ठिकाणी व्याख्याते सुद्धा घडत गेले। म्हणजे विचार तर दिले पण व्याख्याते सुद्धा देत गेले। गुंडा तरी तोची परी, तेले सेंदुरे जे आले ते जगाचे नवसीये पूर्वी। म्हणजे सांगायचं झालं ना, माझ्यासारखा दगड माणूस आहे, म्हणजे सर्व दगड होतो आम्ही, परंतु
जो मूर्तिकार असतो ना, तो ते मूर्ती घडवताना कलेच्या माध्यमातून त्या मूर्तीमध्ये आपला त्या कलेचा आत्मा ओतत असतो. तो गुरुजींनी सुद्धा आम्हाला घडवताना कोणत्याही प्रकारची म्हणजे कमतरता भासू दिली नाही. सगळं शास्त्राचा झाडा देऊन या ठिकाणी ब्रह्मविद्येने शास्त्र अवगत करून आम्हाला परिपूर्ण बनवण्याचं म्हणजे जे बहुमोलाचं म्हणजे ते आम्ही त्याच्यातून उतारे होऊ शकत नाही अशा प्रकारचं आमच्या श्री गुरुजींनी आम्हाला घडवलं. सांगायचं तात्पर्य एवढं, जसे व्याख्यानं दिली तसेच आम्हाला सुद्धा म्हणजे व्याख्याते सुद्धा या समाजाला देण्याचं काम या व्याख्यानमालेने केलेले आहे. लहान मुलं आश्रममध्ये आहेत विद्यार्थी. मला पहिल्या दिवशी एकाने प्रश्न केला, लहान मुलगा आहे, मी त्याचं नाव नाही घेत. तो म्हटला, दत्तात्रय महाराज सह्याद्रीवरून निघतात, दुपारी 12 वाजता आपलं म्हणजे रिक्षेला जातात कोल्हापूरला, आणि 12 वाजता 45 जातात, अंतर फार आहे, मग त्यांच्या चपला झिजतात का रे? आज त्या पोराचा विचार. मी म्हटलं झिजत नाही, ते म्हणजे उड्डाण करून जातात, हवाई मार्गाने जातात, त्याच्यामुळे त्यांचं ठीक आहे. पण ते सह्याद्रीला गेल्यानंतर तिथं तरी ते चालत असतील ना त्या डोंगरावर, झिजत असतील का रे? आता त्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं? मी म्हटलं ते सह्याद्रीला गेल्यानंतर ते त्यांच्या पायाच्या ज्या खडाव आहेत, चपला आहेत, त्या काढून ठेवतात आणि तसेच फिरतात. घरी गेलो कधी चप्पल घालत नाही. त्याला ते पटलं. सांगायचं एवढंच आहे की तो तरी तरकारी कमीत कमी दत्तात्रय महाराजांचा जो तर्क करतो, आम्हाला तेवढा सुद्धा तर्क करता येत नव्हता. परंतु गुरुजींनी जे आम्हाला ज्ञानामृत पाजलं त्या माध्यमाने आम्ही या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू ही व्याख्यानमाला वाढत गेली. सुरुवातीला रांगत असणारी ही व्याख्यानमाला हळूहळू स्वतःची ज्ञानकक्षा रुंदावत, त्या मर्यादा वाढवत ही वाढत काय झाली, व्याख्यानमाला 16 वर्षापर्यंत पोहोचली. आणि या व्याख्यानमालेमध्ये तुम्हाला फक्त ब्रह्मविद्या ऐकायला मिळत असते. वैशिष्ट्य ही न संपणारी शिदोरी आहे. मी इतर काही सांगणार नाही, कारण की आता मी काही साहित्यिक नाही. ते साहित्यिकांचे जड शब्द असतात, मला ते बोलता येत नाही. या व्याख्यानमालेमध्ये जे मिळतं ते किती महत्वाचं आहे ते मला आपल्यापर्यंत सांगायचं आहे की या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला ब्रह्मविद्या मिळत असते. ही न संपणारी शिदोरी, कधीच संपत नाही शिदोरी. स एवायम मया तेद्या योग प्रोक्त पुरातन. गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात, अरे मी तुला जे सांगतोय ना ते आत्ताच सांगत नाही. पुरातन असणारा हा योग आहे. ही ब्रह्मविद्या पुरातन आहे, अनंत काळापासून ही चालत आली. हिच्यामध्ये कधी भेसळ झाली नाही, कधी संपली, कधीच संपत नाही शिदोरी. इतर शास्त्राचं तुम्ही बघाल, वेद कमी कमी होत गेले. आगम 380 कोटी फक्किका, 300 जर असं जरी धरलं, एक 380 कोटी पानाचे ते ग्रंथ आहेत. किती प्रचंड ती ग्रंथ असेल. आणि ते सुद्धा आता कुठे आहेत? तंत्रशेष वरते. कुठेतरी एखाद्या बंगालच्या एका कोपऱ्यामध्ये त्याचा काहीतरी भाग वर्ततो. ब्रह्मविद्या तशी नाही. ब्रह्मविद्या कधीही न संपणारी, कधीच संपत नाही. ही शिदोरी फार महत्वाची. इथून जात असताना काय घेऊन जायचे? आज 10 दिवस आम्ही जे ऐकलं, श्री गुरुजींच्या मुखारविंदातून जे बहुमूल्य वचनं ऐकली, ही काय कुठली बाहेरची होती का? नाही, ही सर्व ब्रह्मविद्या आहे. आम्ही ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली, पहिले मी फापट पसरायला सांगायचो. मला विनोद सांगायची म्हणजे अशी हौस असायची. आमकं ते म्हणजे इतिहासातली काही प्रकरणं सांगायची, खूप असायचं. गुरु म्हणजे तू बोलतो छान रे, परंतु तू ब्रह्मविद्येवर बोल. पयोवरती तेची पाक. आपण जे धारण केलेलं आहे, जी गोष्ट आम्हाला घडवते, ज्या गोष्टीमुळे आम्हाला निर्मळता प्राप्त होणार आहे, त्याच्यावर तू बोलत जा. ते पयोवरती असतात ना, ते दूध आणि फळाशिवाय दुसरं काहीच घेत नाही. तसं आम्ही उपासक कोणाचे आहोत? त्या परमेश्वराचे आहोत. ब्रह्म जो परमेश्वर, त्याची विद्या म्हणून ब्रह्मविद्या. या ब्रह्मविद्येवर तू बोलत जा. आणि मग ही ब्रह्मविद्या आहे, कधीही न संपणारी ही ब्रह्मविद्या. ही शिदोरी आपल्या जीवनाला एक वेगळा आकार देणार आहे. या शिदोरीने आपल्या जीवनाला एक नवीन मार्गदर्शन मिळणार आहे. मग घेऊन जाताना काय द्यायचं? ही ब्रह्मविद्या घेऊन जायची. अत्यंत महत्वाची असणारी ही ब्रह्मविद्या आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे, पवित्र आहे ती जसं म्हणजे ब्रह्मविद्या काय काम करते? जशी ती स्वतः निर्मळ आहे, तशी ती जीवाला निर्मळ करत असते, पवित्र करत असते. आणि त्याच्यामुळे ही म्हणजे न संपणारी शिदोरी, अमूल्य असणारा हा ब्रह्मविद्येचा साठ आहे. कधीच संपत नाही, ज्याची किंमत होत नाही, अमूल्य आहे ती. पवित्रमुळे अमूल्य असणारी ही ब्रह्मविद्या म्हणजे पवित्रता कधी आपण फुटामध्ये मोजता येत नाही, ती मीटरमध्ये मोजता येत नाही. त्याची लांबी रुंदी मोजता येत नाही त्या पवित्रतेची. त्याची उंची मोजता येत नाही. ती किलोमध्ये विकत घेता येत नाही, लिटरमध्ये विकत घेता येत नाही. पवित्र जे मोजता येत नाही त्याची किंमत कशी करणार? एक संदर्भ आहे तो छान.
मी आता दृष्टांत काही सांगणार नाही, समुद्राचा दृष्टांत त्याच्यामध्ये ते दृष्टांत बऱ्याच जणांनी वाचलेला आहे, सर्वांनी वाचलेलं आहे. जे ग्रस्त असतील त्यांनी 8 नंबरचा दृष्टांत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो वाचा, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये रत्न घेऊन आलेली माणसं ज्या वेळेला राजाला भेटतात त्यावेळेला तो राजा पारखी बोलवत असतो, रत्नाची पारख कशी करायची. मग ते पारखी ज्या वेळेला ते रत्न हातामध्ये घेतात, ते पाहतात, उलट सुलट करतात, त्यांना वेगळं दिसतं. ते म्हणतात, अरे राजा, ही काही साधारण रत्न नाही, ही अमौलिकीय रत्न आहे, अनर्घ रत्न आहे, त्याची किंमत होत नाही. तशी ही ब्रह्मविद्या कशी अनर्घ आहे, ज्याची कोणी म्हणजे किंमत करू शकत नाही. आणि ही ब्रह्मविद्या आहे. आणि ही ब्रह्मविद्या आपल्याला काय देते, ब्रह्मविद्या नेमकं करते काय, याच्यावर आपण संवाद साधणार आहोत. म्हणून ही ब्रह्मविद्या समजणे, उपजणे फार गरजेचं आहे. कारण की ब्रह्मविद्या ऐकणे, जे जीवाते म्हणजे जे जीवाते चोखाळी ती, काना मनाते निवविती, भक्ती भावाते पोखेती श्रवण मात्र. फक्त ऐकल्यानंतर म्हणजे ब्रह्मविद्येचं फक्त श्रवण जरी केलं तरी म्हणजे मनाला तृप्तता आहे. भक्ती भावाचा उदरम ज्या ठिकाणी म्हणजे होतो, हे भक्ती आपल्याला भक्ती करणं माहित आहे, परंतु ती कशी वाढली पाहिजे हे सांगण्याचं काम कोण करत असते, ही ब्रह्मविद्या करत असते. डोळस दृष्टीने भक्ती कशी करावी ही ब्रह्मविद्या शिकवते. म्हणून ही ब्रह्मविद्या समजणं फार गरजेचं. ही ब्रह्मविद्या नेमकं करतं काय? ब्रह्मविद्या म्हणजे ही जागृत करण्याचं एक साधन आहे. ही जीवाला जागृत अवस्थेमध्ये आणत असते. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जागृत आहोत असं आपल्याला वाटत असतं, वास्तविक तसं नसतं, दिसतं तसं नसतं. मग ही ब्रह्मविद्या आम्हाला जागृत करण्याचं काम करते. एक साधारणचं उदाहरण देतो. जागृत करणं म्हणजे नेमकं काय, ब्रह्मविद्या काय करते हे मी तुम्हाला सांगत आहे. भेटी लागी पाऊले दोन्ही तोंड पगडून जावे, तै गुण भावे. पक्षकार आमचे सांगतात, स्मरणाला बसलेला आहात आणि अशा वेळेला एखाद्या अभ्यासाच्या वेळेला आपल्याला भेटीला येतात, हा सुद्धा विधी आहे. स्मरण करणे हा सुद्धा एक प्रकारचा देवाने निरोप दिलेला विधी आहे. परंतु स्मरण करत असताना एखादा साधक ज्या वेळेला येतो, बाहेरचा अभ्यागत आहे, ते आलेले, अशा वेळेला काय करायचं, स्मरण करत बसावं का? ही ब्रह्मविद्या शिकवते. ब्रह्मविद्येचा रेगावा आणि निगावा ज्याला कळतो त्याला ब्रह्मविद्या आपलंसं करत असते. ब्रह्मविद्या सांगते, नाही आता तुला स्मरण थोडंसं बाजूला ठेवावं लागेल, अगोदर काय करावं लागेल, त्या आलेल्या साधकाची भेट घ्यावी लागेल. कारण की देवाने आम्हाला सांगितलं, पाड जातो ना, पाड जर जायचं असेल, भेटकाळीचं जे विधान आहे ते केल्यानंतर जो पाड जाणार आहे त्याचा जो गुण प्राप्त करायचा आहे, स्मरणाचा गुण तर मिळणारच आहे, परंतु उचित विधी प्राप्त झाल्यानंतर माणसाने काय करावं ही ब्रह्मविद्या शिकवत असते. संदर्भ देतोय, महादायसाला ज्या वेळेला स्वामी रुद्रपूरला पाठवतात आणि रुद्रपूरला जात असताना स्वामी महादायसाला सांगतात, श्री प्रभूची दुरून सेवा करावी, लांबूनच राहायचं, त्यांच्या जवळ जायचं नाही. कारण की त्यांची प्रवृत्ती कधी श्री प्रभूची प्रवृत्ती भंगून येतावी. आणि शेवटचं सांगितलं की ज्या ठिकाणी श्री प्रभू बाबा काय करतात, पहुड करतात म्हणजे झोपतात, त्या ठिकाणी भीतरी निद्रा न करावी. 3 गोष्टी सांगितल्या, महादायसाला रुद्रपूरला पाठवलं. महादायसा जसं देवाने सांगितलं होतं तशी ती सेवा करत होती, तंतोतंत स्वामीची ती आज्ञा पाळत होती. 3 आज्ञाच आहेत आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या ह्या 3 आज्ञा आहेत. आणि एक दिवस काय झालं, श्री प्रभू बाबांनी उदरवेतीची प्रवृत्ती स्वीकार केली, पोट दुखते त्यांचं. आणि मग ते काय करतात, एका दिवेला असे हात लावायचे आणि ते असे पोटावर ठेवायचे, हा बरं वाटतंय, बरं वाटतंय. गोविंद प्रभू बाबांचं चरित्र ज्यांनी वाचलं असेल त्यांची व्यक्तिरेखा तुमच्या नजरेसमोर घ्या. पुन्हा पुन्हा हात लावायचे, पुन्हा त्या म्हणजे श्री दोंदाला लावायचे, येतची हो, येतची हो. आणि मग ही महादायसाठी पाहते, तिला समजेल आता मी काय केलं. देवाने तर सांगितलं भीतरी निद्रा करू नको, परंतु ती हुशार आहे. जशी महादायसा जिज्ञासक होती, प्रज्ञावंत होती, तशी ती बुद्धिवंत आहे, पुरुषार्थी. मग तिने काय केलं, ते हात शेकले आणि श्री प्रभूंच्या श्री स्वरूप म्हणजे पोटाला लावले. आणि त्याच्यानंतर गोविंद प्रभू म्हणतात, ओ येतची हो, येतची. इथंच बरोबर एकदम योग्य ठिकाणी तू काय करते, शेक देतेस, माझं पोट दुखायचं थांबते. आणि मग तिच्या लक्षात आलं, आता मला हे कार्य करावं लागेल की ज्या ठिकाणी श्री प्रभू झोपतात. त्या दिवसापासून काय करू लागली, महादायसा भीतरी निद्रा करू लागली. एकीकडे देवाची आज्ञा आहे की भीतरी निद्रा करू नको, परंतु तिला उचित स्फुरण जे म्हणतात ना, ही ब्रह्मविद्या स्फुरत असते. ब्रह्मविद्या ऐकणे आणि त्या ऐकण्याच्या माध्यमातून आपण काय घ्यायचंय ते ऐकल्यानंतर ब्रह्मविद्या कशी कार्य करते. ब्रह्मविद्या आपल्या म्हणजे संपूर्ण देहामध्येही व्यापलेली आहे. ही ब्रह्मविद्या आपल्याला जी आपण म्हणतो ही आमची माया आहे, माऊली आहे.
नेमकं ती फक्त निर्मळ करण्याचं काम करते का? ती लहान बाळासारखं आपल्याला जोपासण्याचं सुद्धा काम करते. आपल्याला विचारांना गती देण्याचं ती काम करते. विचाराची शुद्धता आणि जिथे संदेह असेल त्या ठिकाणी ती आपल्याला काय करत असते? वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. आणि म्हणून ही जी ब्रह्मविद्या आहे ही आत्मसात करणे फार गरजेचं आहे. आणि ही ब्रह्मविद्या अमूल्य असणारा हा ठेवा, ही जागृत अवस्थेमध्ये आणणारी ही ब्रह्मविद्या आहे. बरेच लोक झोपलेले असतात, प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते. प्रत्येकाला वाटत असते की माझं काय जीवन आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असतो. म्हणून ही आपल्याला चांगलं शिकवण्याचं काम कोण करते? तर ब्रह्मविद्या करते. म्हणून ही अमूल्य आहे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारी आहे. म्हणून ही ब्रह्मविद्या फार अमूल्य आहे. जगामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याची किंमत केल्या जाते, ब्रह्मविद्येची किंमत कधी होत नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे आपला बंगला असेल त्याची वेगळी किंमत असते, गाडीची वेगळी किंमत आहे, घराची वेगळी किंमत आहे, घरातल्या माणसांची सुद्धा वेगळी किंमत आहे. मुलगा थोडासा वाईट वागत असतो, घरातले म्हणतात याच लग्न लावून द्या म्हणजे मुलगा सुधरेल. लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सुद्धा काही सुधरत नाही. घरचे पुन्हा म्हणतात लग्नाच्या अगोदरच बरा होता, लग्न झाल्यावरच बिघडला. पुन्हा घरातले करते सवरते माणसं असतात, अगं राहू दे ग, एक म्हणजे मूल होईल, लेकरू झाल्यानंतर सुधरेल. कालांतराने 1-1.5 वर्षांनी काय होतं, ते लेकरू होतं तरी हा काय सुधारायचं नाव घेत नाही. मग घरातले पुन्हा म्हणतात एक लेकराचा बाप झाला तरी याला अक्कल आली नाही अजून. तीच माणसं, घरातलीच माणसं आहेत, ही एकमेकाची किंमत करत असतात. ही माणसाची किंमत आहे, पण ब्रह्मविद्येची किंमत होत नाही. त्याच्या मागचं कारण आहे की ती आम्हाला योग्य दिशेने योग्य रस्त्याने ती घेऊन जात असते. आणि ही ब्रह्मविद्या मी काही छोटे छोटे मुद्दे सांगेन. जसं अमूल्य आहे ब्रह्मविद्या, न संपणारी ही शुद्धरी आहे, जागृत अवस्थेमध्ये आणणारी आहे, ही शून्य अवस्थेमध्ये आणणारी ही ब्रह्मविद्या आहे. या अवस्थेला म्हणजे त्या महादाईसाच्या अवस्थेला पोहोचण्यासाठी शून्य अवस्थेमध्ये यावं लागतं. मग शून्य अवस्थेमध्ये येणं म्हणजे नेमकं काय? सर्व काही सोडावं लागतं. तरी भक्ती ऐशी सावे वजे त्रिविधा भजना नाव, मन इंद्रिय देह स्वभाव तिन्ही अर्पे जाते. ही ब्रह्मविद्या आम्हाला अर्पण काय करायचंय? आपण विडा ज्या वेळेला अर्पण करतो, नागपत्र करायचे हे सांगतो, पत्रम पुष्पम फलम दोन सांगतो, हे सांगणं वेगळं आहे. परंतु ब्रह्मविद्या कार्य म्हणजे ज्ञानाचे कार्य असे जे ज्ञानापाठी वैराग्य, ही ब्रह्मविद्या सांगते. बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाही की म्हणजे बोलणारा काय बोलतोय आणि ऐकणारा काय ऐकतोय, ते आमच्या ध्यानी येत नाही, मनी येत नाही. मला काही सुचलं होतं, मी बोललो असतो, पण आता काय नाही, क्षणभर विश्रांती नाही, मला ब्रह्मविद्येने थांबवलं. पण आता जाऊ दे, नको बोलू. ते ब्रह्मविद्या आम्हाला शिकवते की कोणत्या वेळेला कसं राहावं, कसं जगावं. ही जगण्याची परिभाषा, हृदयाची भाषा हृदयाला कळत असते, परंतु हृदयाच्या पलीकडे एक प्रेमाची भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, ती कोणाला कळते? जो भक्त आणि देव आहे त्यालाच ती कळत असते. ही ब्रह्मविद्या आम्हाला शिकवते. ज्ञानाची परिभाषा म्हणजे नेमकी काय ही ब्रह्मविद्या शिकवते. पाठक नावाचा भक्त आहे, स्वामींच्या दर्शनाला आले, सोबत पत्नी आहे, बैलगाडा आहे, बरंचसं साहित्य आणलेले भरून आले, देवाजवळ बसले. देवा त्या न्यायशास्त्रात असं सांगितलंय की सर्व गुरुला अर्पण करावं. मग त्यांनी काय केलं? पाणी घेतलं, हात घेतला स्वामींचा, श्रीकर पाणी सोडतं. पत्नी बसवली, गाडा बैलगाडा ठेवला, सर्व साहित्य अर्पण केलं की गुरुला सर्व अर्पण करावं. आता मी इथं सर्व तुम्हाला अर्पण करतो. तो बसला. बसल्यानंतर बराच वेळ झाला. स्वामी अंतर्यामी समोरच्याचा म्हणजे मनोभाव पाहतात. थोड्या वेळाने देव म्हटले, ठीक आहे तुम्ही अर्पण केलं, आता ते माणसं आहे, आता एक काम करा, घेऊन टाका परत. हो देवा, न्यायशास्त्रामध्ये असंच सांगितलंय, गुरुने जे सांगितलं ते टाळायचं नाही. त्यांनी पुन्हा त्याची म्हणजे अर्पण केलेलं सुद्धा पुन्हा घेण्याची प्रवृत्ती माणसाची आहे. ब्रह्मविद्या शिकवते की शून्य अवस्थेला आल्याशिवाय तुम्ही त्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही. ही ब्रह्मविद्या शिकवते. जोपर्यंत माणूस शून्य अवस्थेत पोहोचत नाही, तो स्मरण साधू शकत नाही, तो विधी साधू शकत नाही, कोणतंही काय निष्काम कर्म करण्यासाठी सुद्धा शून्य अवस्था लागते. रतन टाटासारखा माणूस, करोडोची संपत्ती, करोडोची म्हणजे ते मरण पावले, ते करोडोची संपत्ती असणारा हा माणूस
किती म्हणजे महागड्या गाड्या त्या माणसाने बोलवल्या असतील, परंतु ते फिरत होते नॅनो गाडीमध्ये फिरायचे. 1 लाखाची गाडी. रिक्षा असते, त्या रिक्षाला फक्त त्यांनी व्यवस्थित करून ती 4 चाकी बनवली, त्याच्यामध्ये ते ही शून्य अवस्था आहे. मी समाजाचा काहीतरी देणं लागतो, मला समाजाला द्यायचंय, माझं ध्येय ठरलेलं आहे की मला हे करायचं. हे करण्यासाठी त्यांनी शून्य अवस्था प्राप्त केली. शून्य अवस्था जोपर्यंत म्हणजे जीवात्मा प्राप्त करत नाही तोपर्यंत तो त्या अवस्थेला जात नाही. एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी शून्य अवस्था करावी लागते आणि म्हणून ही ब्रह्मविद्या आम्हाला शून्य अवस्थेमध्ये घेऊन जाण्याचं काम करत असते. ब्रह्मविद्या फार मोलाची. ती बऱ्याचशा इतक्या गोष्टी शिकवते ती आम्हाला, वेगवेगळे गुण आहेत तिचे. मी काही थोडे मला आता सर्वजण 10 कोणी 10 धर्म सांगितले, कोणी 10 विधी सांगितले, बरेचसे 10 बोला आपण सुद्धा कुठेतरी 10 मध्ये बसतोय का बघूया. आता शोधावं कसं. निलेश दादाला म्हणते, निलेश दादा विषय द्या, हो निलेश दादा विषय द्या. काल रात्री मेसेज टाकला, लग्न घटी वर्तत असे विषय द्या. कारण की जोपर्यंत समोरून असं काही येत नाही तोपर्यंत ती मजा येत नाही ना. चॅलेंज पाहिजे बोलण्यासाठी काहीतरी. हा वा ह्याच्यावर बोलायचं आपल्याला. तो बोल ठीक आहे, आपण तरी काहीतरी 10 वस्तू म्हणजे गुण शोधू. मला असं वाटलं की ब्रह्मविद्येच्या काहीतरी गोष्टी आपण सांगू. म्हणजे 10 गोष्टी मी शोधण्याचं काम करतोय. त्या किती म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल ते मला माहित नाही, परंतु मला ज्या ज्या ब्रह्मविद्येचे जे गुण दिसले ते मी सांगत आहे तुम्हाला. स्वरूपादी सगळ्याशी गणना नाही म्हणूनही अमूर्त आहे. अमूर्त असणारी म्हणजे आपला जो विषय झाला ती पवित्र काय, तिला मोजता काय येत नाही. जसा ब्रह्मविद्या अमूर्त आहे, जसा ब्रह्मविद्या व्यापक आहे, तशीच ही ब्रह्मविद्या सुद्धा कशी आहे, व्यापक आहे. सर्वांना म्हणजे सर्वांना पुरून उरलेली आहे, सकळ शास्त्रांना पुरून उरलेली, म्हणून ती व्यापक असणारी ही ब्रह्मविद्या आहे. अथांग, जसा परमेश्वर अथांग आहे, सखोल, त्याचा गाध कळत नाही. ब्रह्मविद्येचा म्हणजे गाध सुद्धा लोकांना कळत नाही. झाली ब्रह्मविद्या जीवाचे करणे अकरणे, एका ओकटे या कारण होय, एका गोमटे या कारण होय. हिरेखाणीचं दृष्टांत आहे. त्या दृष्टांतामध्ये हे सांगितलेलं आहे की ब्रह्मविद्या नेमकं काय काम करते. ते हिरे शोधणारे जी माणसं असतात, कुणाला हिरा सापडला, कुणाला हिरकणी सापडली, एक त्या म्हणजे जी गुफा असते त्याच्यामध्ये ते काम चाललेलं असतं. हिऱ्याची खाण असते, आतमध्ये जमिनीमध्ये असते. कुणाला हिरा सापडला, कुणाला हिरकणी सापडली. एक फक्त आतमध्ये गेला आहे तसाच बाहेर आला, आणि एक मात्र असा होता की तो आतमध्ये गेला, त्याच्यावर दरड पडली आणि तो तसाच तिथे आत राहिला, मरण पावलं. ब्रह्मविद्या आम्हाला जगायचं कसं हे शिकवते, पण ते जगणं वेगळं आहे. ब्रह्मविद्येचं जगणं वेगळं. स्वामी सांगतात जिथे मूर्ताचा धर्मी वर्तावे. तुम्हाला जगायचंय, पण कसं जगायचंय, मूर्ताच्या धर्माने जगायचं. पुढील अशी आपली विकृती उपजे, ऐसे निसीजे, ऐसे पांगुरीजे, ऐसे चालीजे, ऐसे बोलीजे. बरंच काही काही सांगितले. वेंबळा ऐसे बैसीजे, वेंबळा दृष्टी पाहिजे. खूप काही गोष्टी सांगितलेल्या. कळलं नाही पाहिजे तुम्ही म्हणजे आपण जाणते असून सुद्धा नेमकं पण स्वीकारणं ही ब्रह्मविद्या शिकवते. हे जगणे. जिवंत तर बरेच माणसं असतात, परंतु त्या जिवंतपणाला त्या ब्रह्मविद्येची झालर असली ना तर त्याचं सोनं होत असतं. ब्रह्मविद्या जसं जगायला शिकवते. एक मुद्दा मला फार म्हणजे मला असं वाटलं की तो सांगावा. जगामध्ये जेवढे काही शास्त्र आहेत, सर्व शास्त्र फक्त जगण्याचं शिकवतात. तुम्ही हसायला शिका, तुमचं जीवन सुंदर होईल. तुम्ही अमकं करा, तुमचं जीवन सुंदर. प्रत्येक शास्त्रामध्ये आरोग्यशास्त्र असेल, अमकं सर्व जगण्याची भाषा बोलतात. एकमेव ब्रह्मविद्या अशी ती मरण शिकवते, मरण्याची भाषा शिकवते. कारण आहे म्हणजे कृतयुगाचं आयुष्य तुम्ही घ्या, त्रेताचं आयुष्य घ्या, द्वापाराचं 1000 वर्षाचं आयुष्य घ्या, कलियुगाचं म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य घ्या, सर्व शास्त्र फक्त जगण्याचं शिकवतात. ब्रह्मविद्या मरणाचं शिकवतं. त्याच्या मागचं कारण असं आहे की म्हणजे मृत्यू ही अमृताचं द्वार आहे. मृत्यू म्हणजे साधी गोष्ट नाही, ती अमृताचं द्वार आहे. कारण की मेल्यानंतरच खऱ्या अर्थाने जीवाची सुरुवात होत असते. जीवनाची जी सुरुवात आहे ना ही ब्रह्मविद्या सांगते. कोपटी हिरीजे मग धवळा रडीजे. पक्षकारांचे आमचे सांगतात, झोपडी एखाद्या राजाला जर वाटलं, त्याच्यावर प्रसन्न झाला, त्याची झोपडी तो घेतो आणि त्याला काय करतो, राजमहालामध्ये आणून ठेवतो. तशी ही ब्रह्मविद्या आहे. ही कोपटी हिरण्याचं काम करते. मरण म्हणजे नेमकं काय, मरण कसं असावं. आम्ही बऱ्याच वेळेला विचार करतो की आम्हाला मरण कसं असलं पाहिजे. दुःखदायक मरण नको, अमकं मरण नको, तमकं मरण नको. याहीपेक्षा देव आमचे सांगतात तुमचं मरण कसं असलं पाहिजे हे आम्हाला देव शिकवतात. ते ब्रह्मविद्येच्या माध्यमातून शिकवतात. यथा सौरा पारकिया ते जिंकोनी अर्णी भेदोनी निघे. मग म्हणे हा नवे मी अमुका तमुका म्हणून नाव सारे.
साधकाला ब्रह्मविद्या हे शिकवते. जीवनामध्ये अनंत म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपल्यावर येत असतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्या म्हणजे नको असणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. परंतु ब्रह्मविद्या आम्हाला त्या प्रत्येकावर मात करण्याची, प्रत्येकावर विजय मिळवण्याची, मृत्यूला पराजित करून जगण्याचं ती आम्हाला शिकवते. कारण की त्याच्यानंतर तर खरं जीवन सुरू होतं ना, मेल्यानंतरच तर म्हणजे. पण ते मरण कसं असलं पाहिजे, त्या अनुसरणयुक्त मरण असावं. देवाने जे सांगितलं, देव माझा मी देवाचा हे म्हणणं चांगले, परंतु ते होणार कधी, ते अनुसरण घेतल्यानंतर ते होतं. मग अनुसरणाची परिभाषा काय, ही ब्रह्मविद्या शिकवते. की अनुसरण म्हणजे नेमकं काय, ही ब्रह्मविद्या सांगत असते. आणि म्हणून मरणाची परिभाषा ही ब्रह्मविद्या शिकवते. आणि त्याच्यानंतर अजून काय शिकवते आम्हाला ब्रह्मविद्या, सावध वर्तन शिकवते. सावध असलं पाहिजे माणसं. चांगलं जीवन प्राप्त करायचं असेल तर सावध असावं लागतं. सावध असल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. केशिराजबास एका मंदिरामध्ये म्हणजे भिक्षा मागत मागत चाललेले आहेत. आणि एका ठिकाणी अत्यंत म्हणजे केशिराजबास अत्यंत दिसायला फार सुंदर होते. आणि ते भिक्षा मागायचे. आणि त्यात ईश्वरीचं अनुसरण आणि ते स्मरणाचं चर्येचं तेल, त्याच्यामुळे ते शरीर अत्यंत अजून चांगलं दिसते. आणि मग ते भिक्षा मागता मागता एका राजवाड्यापर्यंत पोहोचतात. तिथे ते भिक्षा मागतात. त्या ठिकाणी एक स्त्री येते, त्यांना पाहते. तिला तो विकार भाव तिच्या मनामध्ये उत्पन्न होतो. एका साधकाला पाहून सुद्धा माणसाला विकार उत्पन्न होऊ शकतो. काय कसं म्हणजे काय बोलावं या गोष्टीवर. केशिराजबासाने ज्या वेळेला ती पाहते, तिच्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो. आणि मग ती काय त्यावेळेला बोलत नाही. हे बिचारे आपले जसं देवाने सांगितलं त्या पद्धतीने अटरविजन करत करत पुन्हा त्या मंदिरामध्ये जातात. रात्रीची वेळ आहे, त्या ठिकाणी ते बसलेले आहेत, म्हणजे स्मरण करत बसलेले आहेत. आणि अशा वेळेला ती दुपारची जिने भिक्षा वाढलेली ती स्त्री आहे, ती त्यावेळेला तिथे येते. ती बाजूला बसते. आणि मग ते त्याच्या लक्षात येते केशिराजबासांच्या, की आता माझ्या म्हणजे जीवनावर हे फार मोठा अनिष्ट आहे. साधकाचं जीवन म्हणजे आमच्या देवाने सांगितलं, ज्याने प्रमाद अनुभवला नाही, एकही भिक्षा आणि स्त्री संबंध न केले भूत केले होईल. हे त्यांचे शिष्य आहेत. नागदेव आचार्यांचे केशिराजबास शिष्य आहेत. आणि त्या आचार्यांचं हे वाक्य आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, आता माझ्याकडून काहीतरी प्रमाद घडू शकतो. आता तिला टाळायचं कसं. त्यावेळेला तिथं ती कुशळता आहे त्यांची. ते तिला म्हणतात, तू आता 1-2 मिनिटं थांब, मी लगेच जाऊन येतो. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं सर्व साहित्य ठेवलं, ते अंगावरचं जे उपकरण होतं ते ठेवलं. तसेच रातोरात चालत ते म्हणजे आचार्यांच्या भेटीला येतात, घडलेला सर्व प्रसंग सांगतात. अशा प्रकारचं माझ्यावर अनिष्ट आले म्हणजे ओढवलेलं होतं. ही एकाएकी घडलेली क्रिया आहे का. जर त्या व्यक्तीने म्हणजे केशिराजबासाने जर ब्रह्मविद्या अवगत केली नसती, आपल्या गुरुची प्रसन्नता जोडली नसती, तर कदाचित ते अनिष्ट त्यांच्यावर ते म्हणजे झालं असतं त्यांच्याकडून. परंतु गुरु प्रसन्नता ही जोडलेली ती व्यक्ती आहे. ब्रह्मविद्येच्या माध्यमातून आम्ही अभ्यास करायचो. आणि दररोजचा आम्हाला भोग असायचा, मग ते व्यापार असायचा वगैरे. आमच्यामध्ये एक नांदेडचे आमचे, आता त्यांना मोगाळीकर बाबा म्हणतात, कमी शिकलेले म्हणजे त्यांचं शिक्षण फार काही झालेलं नव्हतं. ते या ठिकाणी अभ्यास करायला कोणती ते भागच असा की त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं म्हणजे सुखसुविधा नाहीये, कोणत्या गोष्टी म्हणजे उपलब्धता नाही. ती व्यक्ती या ठिकाणी आली होती श्री गुरुजींच्या सानिध्यामध्ये. आमच्या सोबतच त्यांची दीक्षा झाली. अत्यंत म्हणजे ते खेडेगाव असणारं त्यांचं ते गाव. आणि ते या ठिकाणी पोहोचले आणि मग ते अभ्यास करू लागले. आम्ही सर्व व्यापार करायचो, आम्ही म्हणजे भोग करायचो वगैरे वगैरे जे काय असेल. ती व्यक्ती, मी एक दिवस गुरुजींना म्हटलं, गुरुजी आम्ही सर्व व्यापार करतो, आम्ही सुद्धा भोग करतो, तुम्ही सर्वांना बोलता, त्या दादांना का बोलतो. गुरुजींनी कधी उत्तर दिलं नाही, कधीच उत्तर दिलं नाही. तू तुझं काम कर, तुझी सेवा तू कर. बरेच दिवस झाले. आणि नंतर काळांतराने माझ्या असं लक्षात आलं की गुरुला प्रसन्न करण्याचं जे माध्यम आहे ना, जसं आम्ही सेवेच्या माध्यमाने गुरुला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो, ते ईश्वर साधना करून ते ईश्वराला म्हणजे देवाला गुरुला प्रसन्न करत होते. त्यांनी ठरवलेलं होतं की मला देव प्रसन्न करायचंय, पण देवाला प्रसन्न करण्याबद्दल मला गुरुला प्रसन्न करावं लागेल. त्यांनी ते ब्रह्मविद्या फक्त एकच ठरवलं. त्यांचं ध्येय पहिलंच ठरलेलं होतं, मला या ठिकाणी आल्यानंतर मला ब्रह्मविद्या घेऊन जायची. आणि मग ते दिवसभर तिथं त्या एका वरती जागा आहे, त्या जिन्यामध्ये बसायचे आणि त्या ठिकाणी काय करायचे, ते अभ्यास करत राहायचे. माझ्या पाहण्यात आजपर्यंत कधी असं झालं नाही की एखादा व्यक्ती अभ्यास करतोय आणि आमच्या श्री गुरुजींनी त्याला उठून त्याला सांगितले की तू काम कर. कधीच नाही. की त्यांना माहितीये की ब्रह्मविद्या खऱ्या अर्थाने जीवाचं भलं करणार आहे. आणि मग त्यांनी ती प्रसन्नता त्या गुरुची जोडलेली आहे. आणि म्हणून ही ब्रह्मविद्या जोडणं फार
महत्वाचं आहे. म्हणजे ही सावध वर्तायला शिकवते. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळत असतात. उठणं बसणं कसं असावं जीवाचं ही ब्रह्मविद्या शिकवत असते. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, ब्रह्मविद्येचे अनेक गुण आहेत की जे आपल्या जीवनाला काय करणार आहेत, वेगळी दिशा देणार आहेत, वेगळा संदर्भ आमच्या जीवनाला ते प्राप्त करून देणार आहेत. आणि म्हणून इथून घेऊन जात असताना ही न संपणारी शिदोरी आम्हाला ही नेता आली पाहिजे. कारण ही शिदोरी कधीच संपत नाही. एकची म्हणजे एक लीळा चरित्र वाचलं, एक लीळा असं वाटतं नाही आता पुढची वाचावी, एक वचन वाचलं की असं वाटतं पुढचं वाचावं, एक अर्थ उमगला की असं वाटतं नाही अजून पुढचं. कितीही ब्रह्मविद्या आत्मसात केली तरी धाले पण येत नाही. तिचं अधीत पण जे सांगितलेलं आहे, कितीही ब्रह्मविद्या घ्या धाले पण येत नाही. माणूस कधी असा म्हणजे त्याला असं बोर होत नाही, धाले पण येत नाही त्याला. म्हणून ही ब्रह्मविद्या आहे जी जीवाला ब्रह्मविद्या माऊली मले माकले ते धुळे सुखाते देणारी असणारी ही ब्रह्मविद्या. आणि उपयोगात जाणं कसं असतं, म्हणजे आता 11 पर्यंतचा वेळ आहे. मग ही ब्रह्मविद्या आम्हाला शिकवते की उपयोगात सुद्धा जसं सावध वर्तन आहे तसं उपयोगात सुद्धा जाणं आलं पाहिजे. हे उपयोगी जाणं आम्हाला जमलं पाहिजे. आम्हाला समजत नाही नेमकं कोणत्या वेळेला कोणती, म्हणजे जीवाचा स्वभाव असा आहे की त्या जीवाला नेमकं काय करावं समजत नसतं. मग अशा वेळेला ब्रह्मविद्या कार्य करत असते. जेणे ब्रह्मविद्या आत्मसात केलेली असते ती ब्रह्मविद्या त्याच्याकडून ती कार्य करून घेत असते. स्वामी पैठणला आहेत आणि पैठणला असताना बाईसा महादाईसा स्वामी सकाळची वेळ झाली, एक सामर्थ्यवान पुरुष आहे ते स्वामीच्या भेटीला आल्यानंतर ते तिथे स्वामी उठतात आणि त्यांना म्हणजे 2 पावलं पुढे जातात, त्यांना हाताला धरून घेऊन येतात आणि आपल्या आसनावर बसायला म्हणजे ज्या ठिकाणी स्वामी बसलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना बसवतात. त्यांचे पाय बाईसांना पाय धुवायला लावले आणि नंतर मग स्वामींना, बाई तुमचे काही असे खाजे असे तुमच्याकडे खाण्याच्या काही गोष्टी आहेत का, फराळाचं वगैरे? हो बाबा असे, मग घेऊन या. बाईसा आतमध्ये गेल्या, 2-3 लाडू घेतले, थोडीशी चुरी घेतली, आले दिले तिथे. आता हा सामर्थ्यवान पुरुष देवाच्या सन्निधानामध्ये आहे आणि तो ईश्वराच्या सन्निधानामध्ये असणारा तो प्रसाद आहे. ते एक लाडू खाते, 1 खाल्ला, 2 खाल्ले, 3 खाल्ले, तो बसलेला आहे. स्वामी पुन्हा म्हणतात, बाई तुमचे काही असे घेऊन या. ती बाईसा पुन्हा आत गेली, मग मागे 3 लाडू आणले होते, आता मग तिने 1 लाडू थोडीशी चोरी आणली. तो बसल्यावर त्यांनी पुन्हा खाल्लं, तो बसतोय, अजून काही भेटतंय का? स्वामी म्हणतात, बाई तुमचे काही असे? आता मात्र बाईसा म्हटली, ही कटकट आहे बाबा, देवाचं काही खरं नाही. कारण ते देवाच्या आरोग्याचे लाडू आहे. बरं आता बाईसाला नाकारता येत नाही कारण ती प्रेमी भक्त आहे, नाकारायचं कसं? ईश्वर आज्ञा मोडू शकत नाही ती. मग तिने काय केलं, ते टाळलं, म्हणजे न ऐकलं, म्हणजे ऐकलं ना ऐकल्यासारखं केलं आणि त्या निघून गेल्या. स्वामी मात्र काही ऐकायला तयार नाही. स्वामी बाजूला मारायचं होती, तिला म्हटले, बाई काही घेऊन या. मग ती आतमध्ये गेली. आता करावं काय? एकतर देवाच्या आरोग्याचे हे लाडू आहेत, देवाला त्यात म्हणजे द्यावे लागतील दररोजचे दररोज. मग ही तिने काय केलं, ते ज्या पूर्वीच्या काळी आपल्यासारखे जे काही डबे वगैरे नव्हते, ही फिरस्ती असणारी सर्व आमचे देव कधी जागेवर बसले एका ठिकाणी नाही थांबले, ही फिरस्ती क्रमाने असणारे. मग ते लाडू पोत्यामध्ये भरलेले लाडू तिने फार म्हणजे मागे जो मी संदर्भ सांगितला की माधेसा जशी जिज्ञासक होती, प्रज्ञावान होती, तशी ती बुद्धिमंत, कुशाग्र बुद्धीची. ही वर्त सर्वांना साधत नाही. दैवराटीमध्ये जगण्याची जी कला आहे ना, ही प्रत्येकाला साधत नाही. ती साधण्यासाठी ब्रह्मविद्या आम्हाला शिकवते. ही ब्रह्मविद्या काय काम करते, ती माधेसाने काय केलं, मग ते लाडू काय केले, त्या पोत्यात सर्व बाजूला पालेमंडा होता त्याच्यात टाकले आणि मग ते स्वामी म्हटले जे काय असेल ते घेऊन ये. ती आली, डायरेक्ट पोतच ठेवली देवासमोर, रिकामं पोत. ते एवढंच, हो देवा एवढंच आहे. आणि ही कुशळता आहे त्याची. देवाला आरोग्यासाठी लागणारे लाडू जर दुसऱ्याला दिले, पुन्हा देवाला कुठून आणायचे? ही महादाईसाने ती कुशळता केली होती की आता त्यांना समोर तर बनू शकत नाही ना लाडू संपले म्हणून, कारण शिष्टाचाराचा एक भाग असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, चपाती आहे का, नाही संपले, चपाती म्हणण्यापेक्षा थांबा पाहते, ही वेगळी गोष्ट आहे. पण ती महादाईसाने ती करून दाखवली. ते लाडू स्वामीचे आहे तसे राहिले. नंतरचा तो पुढचा प्रसंग वेगळा. सांगायचंय की उपयोगात जाणं कसं आहे, ही ब्रह्मविद्या आम्हाला शिकवते. ही खरगदार प्रत्येकाला साधता आली पाहिजे, वर्त आम्हाला साधता आली पाहिजे. कारण की ते खरगदारीचा जो दृष्टांत आहे, धारदार तलवार असते. तुम्ही डोंबाऱ्याचा खेळ कधी पाहिलाय का? त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये धारदार तलवार असते. त्या तलवारीवर त्या डोंबाऱ्याची ती मुलगी असते, ती चालत असते. जर त्या तलवारीने म्हणजे उभा केस कापावा एवढी धार आहे त्याला, परंतु त्या अशा धारदार असणाऱ्या तलवारीवर सुद्धा ती मुलगी एकदम अलगद चालते, अलगद. तिच्या पायाला एवढी सुद्धा इजा होत नाही. अंगाचे लघुत्व आणि बुद्धीचे कौशल्य असलं ना, ही कर्कदार साधते. दैवराटी
साधण्यासाठी, ईश्वर प्राप्त करण्यासाठी जी व्रत आम्हाला देवाने सांगितलेली ती व्रत साधण्यासाठी, म्हणजे आपल्याकडे न पाहणे, सगळीकडे न पाहणे, डावीकडे न पाहणे, उजवीकडे न, तयासी म्हणजे ती व्रत साधते. म्हणजे ही व्रत साधण्याचं काम कसं असतं ती ब्रह्मविद्या आम्हाला शिकवते. झालेली ही सेवा आहे. मला ज्या ज्या गोष्टी ब्रह्मविद्येच्या दिसल्या ते मी सांगण्याचा म्हणजे अल्पमतीने माझा म्हणजे प्रयत्न केला. आणि त्यामुळे आपण ही 10 दिवसात जे जे काही ऐकलं असेल त्या ब्रह्मविद्येवरच मी बोललेलो आहे. आणि ती ब्रह्मविद्या आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात. आणि माझ्या या लांबलेल्या विचारांना मी या ठिकाणी विराम देतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.